हाय स्टुडंट, आज आपण क्वेश्चन नंबर 7 पेज नंबर 39 बघणार आहे फायनल अकाउंटचा. तर याच्यामध्ये आधी आपल्याला काय करायचं असतं तर ॲडजस्टमेंट स्टिक मार्क करायचे असतात. तर बघूया ॲडजस्टमेंटमध्ये काय काय दिलं त्यांनी. तर तुम्ही बघू शकता ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,000. तर याला टिक मार्क करायची गरज नाही क्लोजिंग स्टॉकला. दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे लँड अँड बिल्डिंग मशिनरी. ओके, तर आपल्याला टिक मार्क करायचे आहे लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीला. इथे गेली मशिनरीला. ओके, लँड अँड बिल्डिंग. त्याच्यानंतर आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स 5% ऑन सन्ड्री डेटर अँड राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स. तर ही प्रोव्हिजन जे असतं बॅड अँड डाऊटफुल डेट्स ही RDD असते आणि इथे बॅड डेट्स पण दिलेलं आहे. म्हणजे RDD आणि बॅड डेट्सला टिकमार्क येणार आणि तिसरी टिकमार्क येणार सन्ड्री डेटरला. तर आपण बघूया, इथे बघू शकता इथे सन्ड्री डेटर आहे, इथे टिकमार्क केलेले आहे. त्याच्यानंतर बॅड डेट्स इथे बघू शकता तुम्ही, बॅड डेट्सला पण टिकमार्क करायचं आहे. RDD ओके, RDD वगैरे कुठे दिली का? हा बघा RDD. ओके, बॅड डेट्स आणि RDD सन्ड्री डेटर तिघांना झाली. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट गुड्स वर्थ ₹3,000. गुड्स वर्थ ₹3,000 वॉज सोल्ड बट नो एंट्री. सोल्ड केलेला आहे ते सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जो गुड्स सेल केलेला आहे तो रेकॉर्ड नाही केला. म्हणजे सेल कोणाला करतो आपण? कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण? तर डेटर. म्हणजे डेटरला टिकमार्क करायचे आहे. ओके, डेटरला टिकमार्क केली. त्याच्यानंतर काय करायचं आहे अजून कोणाचं आहे? डेटर. कस्टमरचं रिलेशन कोणाबरोबर असतं तर सेल बरोबर असतं. सेल. आता इथे सेलला, कारण सोल्ड बोलले तिथे, सेलला टिकमार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आउटस्टँडिंग कॅरेज. तर कॅरेजला टिकमार्क करायचं आहे. मग इथे बघू शकता, हे बघ कॅरेज आहे, टिकमार्क केलेलं आहे. नेक्स्ट आहे गुड्स वर्थ ₹8,000. ओके, परचेस्ड केलेला आहे आणि पुढे बघू शकता नॉट रेकॉर्डेड बोललेलं आहे. आता ज्याच्याकडून आपण गुड्स परचेस करतो तो आपल्यासाठी सन्ड्री क्रेडिटर असतो. ओके, ज्याच्याकडून माल आपण परचेस करतो तो क्रेडिटर असतो, म्हणून सन्ड्री क्रेडिटरला टिकमार्क करायचे आहे. इथे त्यांनी केली नाही पण आपण करूया, सन्ड्री क्रेडिटरला टिकमार्क असते. त्याच्यानंतर अजून कोणाचं नाव होतं? परचेस, म्हणून परचेसला टिकमार्क केले आहे. ओके, तर असे आपले ॲडजस्टमेंट टिक करून झाले. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग सोल्युशन करण्यासाठी आपण काय ड्रॉ करतो तर फर्स्ट पहिलं असतं ट्रेडिंग अकाउंट, दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस आणि तिसरं असतं आपलं बॅलन्स शीट. तसंच यांना आता डेट पण टाकायचे आहे. फॉर्मॅट तर तुम्हाला माहितीच आहे, इथे डेबिट इथे क्रेडिट असतं. पर्टिक्युलर्स अमाऊंट. प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण सेमच असतं, पर्टिक्युलर आणि अमाऊंट. ते इथे पण सेम लिहायचं आहे, पर्टिक्युलर आणि अमाऊंट. पर्टिक्युलर अमाऊंट. ओके. बॅलन्स शीटमध्ये काय असतं? लायबिलिटी आणि असेट्स असतात. तर आपल्याला डेट टाकायची आहे. बघा इथे ट्रायल बॅलन्सला जी डेट असते, काय डेट आहे? 31 मार्च 2019. आपल्याला तिन्ही अकाउंटसाठी ती सेम डेट टाकायची आहे, 31 मार्च 2019. सेम डेट याला पण प्रॉफिट अँड लॉससाठी 31 मार्च 2019. बॅलन्स शीटसाठी पण सेम डेट 31 मार्च 2019. ओके, तर अशी आपली डेट टाकून झाली. आता आपल्याला पोस्टिंग मारायचे आहे, पोस्टिंग. सो फर्स्ट सन्ड्री डेटर कुठे असतो तर असेट साईडला असतो. ओके, सन्ड्री डेटर कुठे असतो? असेट साईडला असतो, म्हणून इथे असेट साईडला सन्ड्री डेटर. तर तुम्ही बघू शकता या डेटरला आपण किती टिकमार्क केल्यात? 1 आणि 2. म्हणजे याला 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. आता 2 ॲडजस्टमेंट असले तर आपल्याला काय करायचं आहे? एक्स्ट्रा लाईन सोडायच्या आहेत, म्हणजे 4. पण मला असं वाटतं याला 2 नाही 3 ॲडजस्टमेंट्स आहेत. 3 म्हणजे RDD, बॅड डेट्स आणि एक सेलवाला. ओके, 3 आहेत म्हणजे 6 लाईन आपल्याला याला सोडायला लागतील. ओके, याचं अमाऊंट इनर कॉलम ज्याला ॲडजस्टमेंट असतं त्याचं अमाऊंट इनर कॉलम आणि याला 6 लाईन सोडायच्या आहेत. परचेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंट. फर्स्ट लाईन आपण सोडणार कारण तिथे ओपनिंग स्टॉक येणार आहे, त्याच्या खाली परचेस.
परचेजला पण टिक मार्क आहे, बघू शकता तुम्ही, आणि त्याचा अमाऊंट आपल्याला इथे आतमध्ये टाकायचा आहे. परचेजला टिक मार्क आहे इनर कॉलममध्ये. नेक्स्ट बघू शकता रिटर्न आहे. आता हे जे रिटर्न आहे हे सेल्स रिटर्न असतं, म्हणजे सेलमधून लेस होतं. मग आपण एक काम करूया, इथे आपल्याला माहीत आहे की ट्रेडिंगमध्ये क्रेडिट साईडला सेल असतं, मग इथे सेल लिहिलं, त्याचा अमाऊंट आपल्याला नंतर भेटणार आहे. ओके, म्हणून इथे लिहायचं आपण लेस सेल्स रिटर्न. किती अमाऊंट आहे रिटर्नचं? 800. सेल रिटर्न 800. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. बघा इथे मी एक लाईन सोडलेली, ती कशासाठी? ओपनिंग स्टॉक. कारण ट्रेडिंग अकाउंटची स्टार्टिंगच काय असते? ओपनिंग स्टॉकने होते. ओपनिंग स्टॉक किती अमाऊंट आहे याचं? 18,000. याचा अमाऊंट कधी पण आउटर साईडलाच जातं ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग म्हणजे काय? असेट्स. ओके, आता याला 6 लाईन सोडायच्या. डेटरला 1 2 3 4 5 6 आणि खाली लँड अँड बिल्डिंग. ओके, लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे? 10,000, आणि त्याला पण टिकमार्क आहे म्हणून आतमध्ये लिहिलं 10,000. ओके, डेटरला 6 लाईन सोडला कारण त्याला 3 ॲडजस्टमेंट आहे. एक्स्ट्रा लाईन सोडायच्या म्हणजे डबल सोडायच्या. 3 ॲडजस्टमेंट म्हणजे 6 लाईन सोडायच्या. ओके, लँड अँड बिल्डिंग 10,000. त्याच्यानंतर काय आहे? कॅरेज आहे. कॅरेज कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंट. ओके, कॅरेज कुठे असतं? ट्रेडिंग अकाउंट. परचेसला आपण 2-3 लाईन सोडून खाली लिहायचं आहे टू कॅरेज. ओके, कॅरेजला बघा टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, तर आपण याला इनर कॉलममध्ये लिहिणार. ज्याला ॲडजस्टमेंट असते किंवा ज्याच्यामधून आपल्याला काही लेस करायचं आहे किंवा ॲड करायचं आहे, त्याचा अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहायचं असतं. ओके, इनरमध्ये लिहिलं. नेक्स्ट आहे बघा रेंट, रेट अँड टॅक्सेस. रेंट, रेट अँड टॅक्सेस ऑफिस एक्सपेन्स आहे. मग ऑफिस एक्सपेन्स कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. फर्स्ट लाईन सोडायची आहे टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. किती अमाऊंट आहे रेंट, रेट, टॅक्सेसची? 1,000. आउटर साईडला जाणार कारण याला टिकमार्क नाही. बघा आपण याला टिकमार्क नाही केली म्हणजे काय आहे? याला ॲडजस्टमेंट नाही. नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स काय असते? पार्टनर्स कॅपिटलमधून लेस होते. ओके, पार्टनर्स कॅपिटलमधून लेस करायचं असतं. मग आपण एक काम करूया, इथे ते आधीच आपण लिहूया. कोण पार्टनर आहेत? सापरे. सापरेज कॅपिटल अकाउंट. 4-5 लाईन सोडून दुसरा पार्टनर कोण आहे? अत्रे. अत्रे कॅपिटल अकाउंट. ओके, कारण आधी लायबिलिटीची जी स्टार्टिंग असते ती कॅपिटलने होते, मग आधीच आपण लिहून ठेवूया की कॅपिटल असं. आणि आता या कॅपिटलमधून त्यांचे आपल्याला काय ड्रॉइंग्स काय करायचे असेल? लेस, म्हणून इथे येणार लेस ड्रॉइंग्स. तर सापरेची किती आहे? 3,000, म्हणून इथे मी 3,000 टाकतो. आत्रेमधून पण सेम लेस ड्रॉइंग्स. किती अमाऊंट आहे? 2,000. ओके, नेक्स्ट आहे सॅलरी. सॅलरी कोणाला दिली जाते? एम्प्लॉई. आणि एम्प्लॉई कुठे असतात? ऑफिसमध्ये. म्हणजे सॅलरी ऑफिस एक्सपेन्स आहे, आणि ऑफिस एक्सपेन्स कुठे पोस्ट केलं जातं? प्रॉफिट अँड लॉसमध्ये, म्हणून इथे येणार सॅलरीज. ते सॅलरीचं अमाऊंट किती आहे? 3,200. ते 3,200 आउटर साईड कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बघा बॅड डेटचा फॉर्म्युला जो असतो तो आपल्याला इथे लिहायचा आहे. आधी तो लिहायचा टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD. एक लाईन सोडायची आहे आणि मायनस ओल्ड RDD. ओके, अशा प्रकारे ह्याचा फॉर्म्युला आहे. मग जे आपल्याला इथे बॅड डेट्स दिलं आहे, ते इथे जे बॅड डेट्स दिले आहेत ते हे फर्स्टवालं असतं, आणि जे न्यूवाले आहेत ते ॲडजस्टमेंट म्हणून भेटतात, म्हणून इथे येतं आपलं बॅड डेट्सला 1,000 रुपये. नेक्स्ट मशिनरी. मशिनरी काय आहे? असेट्स आहे. लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याला एक लाईन सोडणार आहे आणि त्याच्या खाली मशिनरी लिहायचं आहे. ओके, तर मशिनरीला पण टिकमार्क आहे, आणि म्हणून त्याचा अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिणार. ओके, नेक्स्ट. तर हे जे ब्रॅकेटमध्ये दिलं आहे त्याला पण एक सायलेंट ॲडजस्टमेंट बोललं जातं, तसं पण आपण त्याला ॲडजस्टमेंट म्हणून आतमध्ये लिहिलेलंच आहे.
नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट एक सेलिंग एक्सपेन्स आहे. मग सेलिंग एक्सपेन्स कुठे टाकतात तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये. ओके, मग इथे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. टू ॲडव्हर्टाइजमेंट किती अमाऊंट आहे 4,000. डायरेक्ट आउटर साईड. त्याला ॲडजस्टमेंट नसलं ना तर डायरेक्ट आउटर साईडला अमाऊंट टाकायची असते. नेक्स्ट आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट बोलत आहे. तर इन्व्हेस्टमेंट कंपनी काय करते कंपनीच्या बेनिफिटसाठी, म्हणजे कंपनीच्या बेनिफिटसाठी असतं ते काय असतं असेट्स असतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट कुठे जातं असेट साईडला. बघा मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इथे त्याला 2 लाईन सोडू किंवा एक सोडली तरी पण चालेल. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती 18,500. आता ही डेबिट साईड आपली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर बघूया आपण क्रेडिट. ओके, क्रेडिट साईड बघूया. मग फर्स्ट काय दिलं सेल. सेल कुठे होतं ट्रेडिंग. बघा ट्रेडिंगमध्ये ऑलरेडी मी लिहून ठेवले सेल असं. त्याचा अमाऊंट जे आहे आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायचं आहे 85,000. ओके, 85,000मधून मी 800 जर मायनस केले तर बॅलन्स किती येणार 84,200. ओके, 84,200. त्याच्यानंतर सन्ट्री क्रेडिटर काय आहे लायबिलिटी. डेटर असेट्स असतं तर क्रेडिटर काय असतं लायबिलिटी. ते 4-5 लाईन सोडून तिथे 4-5 लाईन सोडायच्यात आणि खाली लिहायचं आहे सन्ट्री क्रेडिटर. तर सन्ट्री क्रेडिटरला टिकमार्क आहे म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे तर इनर कॉलममध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे सन्ट्री इन्कम. तर जे इन्कम्स असतात ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये पोस्ट करायचे असतात आणि इन्कम कुठे असतात क्रेडिटला. असं पण त्यांनी क्रेडिटलाच दिलेलं आहे. एक लाईन सोडायची आहे बाय सन्ट्री इन्कम. किती अमाऊंट आहे सन्ट्री इन्कम 2,000 आउटर साईड. त्याच्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल कुठे लायबिलिटी साईडला. ऑलरेडी आपण लिहून ठेवलं आहे बघा सापरेज कॅपिटल आत्रेज कॅपिटल. त्याला इथेच पोस्ट करायचं आहे म्हणून सापरे किती 35,000. त्याच्यानंतर आत्रे 35,000. तर कॅपिटल असतं ते लायबिलिटीला स्टार्टिंगलाच लिहिलेलं असतं आणि त्याच्या अमाऊंट कधी पण इनर कॉलममध्येच लिहायचे जसे आत्ता लिहिले. जर ड्रॉइंग मी जर मायनस केली 35मधून तर इथे 32 बॅलन्स राहणार आणि इथून 2,000 जर मायनस केले तर 33 राहणार. ओके, त्याच्यानंतर आहे प्रोव्हिडंट फंड. तर प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय तर जे एम्प्लॉई असतात त्यांच्या सॅलरीमधून जो प्रोव्हिडंट फंड डिडक्ट केला जातो मग त्यांना तो रिटायरमेंटच्या टायमाला द्यायचा असतो. म्हणून हा काय पेमेंट होणार आहे फ्युचरमध्ये एम्प्लॉईला. मग पेमेंट होणार आहे म्हणजे लाईक काय लायबिलिटी आहे. म्हणजे जे फंड्स असतात ते कुठे लायबिलिटीला येतात. तुम्ही बघू शकता क्रेडिटरला बघा ॲडजस्टमेंट आहे तर त्याला एक लाईन सोडायची आहे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे प्रोव्हिडंट फंड. ओके, प्रोव्हिडंट फंड किती अमाऊंट आहे 10,000 आउटर साईडला. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिटर्न. तर रिटर्न काय आहे हे परचेज रिटर्न आहे. डेबिटला जे रिटर्न असतं ते सेल रिटर्न असतं. क्रेडिटला जे रिटर्न असतं ते परचेज रिटर्न असतं. मग परचेज रिटर्न काय करायचं आपल्याला परचेजमधून लेस करायचं आहे म्हणून इथे येणार लेस परचेज रिटर्न. किती अमाऊंट आहे रिटर्नची 1,500. मग 65,000मधून जर मी 1,500 मायनस केले म्हणजे किती राहणार 63,500. ओके, खालीच लिहायचं आहे कारण अजून आपल्याला एक ॲडजस्टमेंट पण सॉल्व करायचं आहे. जर ॲडजस्टमेंट नसतं तर हे अमाऊंट आपण इथे आउटर साईडला पोस्ट केलं असतं. नेक्स्ट आहे कमिशन प्री रिसिव्ड. कमिशन प्री रिसिव्ड. तर कमिशन प्री रिसिव्ड म्हणजे काय. प्री म्हणजे ॲडव्हान्स. जे ॲडव्हान्समध्ये रिसिव्ड झालं आहे म्हणजे ॲडव्हान्समध्ये रिसिव्ड होतं आपल्याला ते लायबिलिटी साईडला पोस्ट होतं. ओके, जसं प्रीपेड असतं प्रीपेड एक्सपेन्स कुठे असतात असेट साईडला तसेच प्री रिसिव्ड कुठे असतात लायबिलिटीला म्हणजे ऑपोजिटला. प्रीपेड असेट प्री रिसिव्ड लायबिलिटी. ओके, सो इथे येणार तुमचं कमिशन प्री रिसिव्ड.
कमिशन प्री रिसिव्ड किती अमाऊंट आहे 800 रुपये डायरेक्ट आउटर साईडला. त्याच्यानंतर आहे RDD. ही जी RDD असते ओल्ड असते बघा. ऑलरेडी आपण इथे प्रॉफिट अँड लॉस मध्ये त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. ओल्ड RDD जी ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD दिलेली असते ती काय असते ओल्ड असते. मग किती अमाऊंट आहे 400. खाली आपल्याला इथे अमाऊंट पोस्ट करायची आहे 400 रुपये. ओके 400 रुपये. तर अशी ही याची ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग होती. आता आपल्याला ॲडजस्टमेंट्स सॉल्व करायच्या आहेत. तर ॲडजस्टमेंट बघूया काय काय ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ते. ओके सो फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलं आपल्याला त्यांनी क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹23,000. तर क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक कुठे असतो इथे डेबिटला. मग क्लोजिंग स्टॉक कुठे अपोजिट म्हणजे क्रेडिटला. ते थोडं खाली लिहायचं असतं. इथे लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट आहे 23,000. त्याच्यानंतर याचा दुसरा इफेक्ट कारण एव्हरी ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट्स असतात. हा फर्स्ट इफेक्ट झाला. त्याचा सेकंड इफेक्ट येतो आपला असेट साईडला. ओके असेट साईडला इथे लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉक किती 23,000 सेम अमाऊंट. तर हे याचे 2 इफेक्ट होते. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि दुसरा जातो असेट साईड. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आता तुम्हाला माहिती आहे कसं करायचं आहे. किती पर्सेंटेज बोललं आहे 5%. मग लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे 10,000. मग इथे आपल्याला किती घ्यायचे आहेत 10,000 घ्यायचे. जेवढी अमाऊंट आहे लँड अँड बिल्डिंग 10,000. पर्सेंटेज किती बोललेले आहेत 5%. ओके पर्सेंटेज किती आहेत 5%. म्हणून इथे इंटू 5 डिवाइडला 100 10 कॅन्सल 10 कॅन्सल किती 100 इंटू 5 केले तर आन्सर येणार 500. तर लँड अँड बिल्डिंग म्हणून किती मायनस करायचे डेप्रिसिएशन काय होतं लेस. म्हणून इथे येणार लेस डेप्रिसिएशन किती 500 रुपये. फाइंड आउट किती केले आहेत 500 रुपये. 500 रुपये मायनस केले 10,000मधून तर इथे येणार 9,500. ओके त्याच्यानंतर अजून कोणाचं डेप्रिसिएशन आहे मशिनरी. तर मशिनरीचं आपण फाइंड आउट वर्किंग नोट बनवूया. इथे वर्किंग नोट तुम्ही पण बनवायचे असते. मग इथे मी लिहिणार मशिनरी. मशिनरीची अमाऊंट किती आहे 25,000 आहे. तर मी इथे वर्किंग नोट का बोलतोय कारण जर तुम्ही ॲडजस्टमेंट याचं सायलेंट ॲडजस्टमेंट जर बघितलं तर इथे बघू शकता त्यांनी काय बोललेलं आहे. ओके सायलेंट ॲडजस्टमेंट तुम्ही चेक करू शकता ते काय बोललेलं आहे त्यांनी. बघा त्यांनी बोललं आहे मशिनरीच्या इथे ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 10,000. म्हणजे हे जे 25,000 आहे ते 25,000 कसे झाले त्याच्यामध्ये 10,000 ॲड झाले. म्हणजे आधी 15,000 होते त्याच्यात 10,000 ॲड झाले आणि ती 25,000. मग आपण इथे काम करूयात 2 अमाऊंटचे सेपरेट पार्ट करून घेऊया. फर्स्ट आपण घेऊया इथे 10,000 वेगळे काढूया. बघा 25मधून 10,000 वेगळे काढले तर इथे बॅलन्स किती राहणार 15,000. तर दोन्ही अमाऊंटचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन होणार. ते कसं होणार तर हे 10,000 घेणार मी मल्टिप्लाय किती डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज किती सांगितलेत आपल्याला. तर बघू शकता इथे डेप्रिसिएशन किती 10% आहे. डेप्रिसिएशन 10% आहे म्हणून इथे लिहायचं डेप्रिसिएशन 10%. म्हणून मल्टिप्लाय 10 करणार मी. तसंच जर तुम्ही इथे चेक केलं एक डेट दिली त्यांनी 1 ऑक्टोबर. ओके 1 ऑक्टोबर 2018. आता ही जी डेट आहे ही आपल्याला या क्लोजिंग डेट बरोबर कम्पेअर करायची असते. म्हणजे काय आहे इथे 31 मार्च 2019 आणि महिने काउंट करायचे. तर मंथ्स कसे काउंट करायचे. इथे 18 आहे इथे 19 आहे म्हणजे फर्स्ट कोण येणार 18 फर्स्ट येणार. म्हणजे आपल्याला इथून काउंटिंग स्टार्ट करायचे आहे ऑक्टोबरपासून. 1 ऑक्टोबर आहे ना. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिने झाले. जानेवारी फेब्रुवारी मार्च हे पण 3 किती 6 महिने 6 मंथ्स. ओके ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत काउंटिंग केली आपण तर त्याचे मंथ्स आले 6 महिने. कसे करायचे समजलं. फर्स्ट इयर चेक करायचं कुठलं इयर फर्स्ट येणार तर 18. सपोज इथे जर 19 असतं मग त्याच्यानंतर आपण मंथ्स बघितले असतं. मंथ्स कुठला पहिला येतो. ओके तर मंथ्स आता इयर सेम आहे आणि मंथ्स वेगळे असतात. म्हणजे समज आता इथे मार्च आहे म्हणून मार्चपासून आपण स्टार्ट केलं असतं कधी जेव्हा इयर सेम असतं. ओके असं तुम्हाला ते महिने काउंट करण्यासाठी बघायचं असतं.
कुठून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर इथे जर काउंटिंग केलं ऑक्टोबर टू मार्च तर 6 महिने येतात. म्हणून मी इथे काय करणार, मल्टिप्लाय 6 घेणार. ओके, हे 10% आहेत, डेप्रिसिएशन 10 आहे आणि मंथ्स का, कारण इथे त्यांनी डेट दिलेले आहे. ओके, डिवाइडला काय काय घ्यायचं, पर्सेंटेजचं असतं तेव्हा 100 घेतो आणि आता महिने घेतले. आता महिने घेतल्यावर टोटल वर्षाला महिने किती, 12, म्हणून इथे मी 12 घेणार. ओके, समजलं काय काय घेतलं. 100 का, कारण इथे पर्सेंटेजचं आहे कॅल्क्युलेशन, डिवाइडला 100. इथे मंथ्स पण घेतले, मंथ्स टोटल किती असतात, 12. तर कॅल्क्युलेशन करायचं, एक एक 0 कॅन्सल. ओके, केला. 6 1 जा 6, 2 जा 2 1 जा 2, 5 जा आणि हे 2 0, म्हणजे आन्सर आलं 500 रुपये. तसंच आपल्याला काय करायचं, आता हे 15,000चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणून इथे मी 15,000 घेतले. पर्सेंटेज किती, 10, डिवाइडला 100. आता इथे मंथ्स नाही, कारण 15,000साठी इथे कुठे डेट आपल्याला दिलेली नाही आहे, म्हणून 15,000 डायरेक्ट पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन किती आली, 1500. मग टोटल किती, 1,500 प्लस 500, टोटल किती, 2,000. म्हणजे मशिनरीचं डेप्रिसिएशन किती आलं, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती, 2,000. ओके, तर अशी ही वर्किंग नोट तुम्हाला बनवायची असेल. हे असं कधी बनवायचं, तर जेव्हा तुम्हाला असं ब्रॅकेटमध्ये काहीतरी एक दुसरी अमाऊंट दिली आणि डेट दिलेली आहे, तर असं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला लागेल. ओके, क्लिअर आहे. व्हिडिओ पाहिजे तर पॉज करून 2-3 वेळा बघून घ्या हे कॅल्क्युलेशन कसं केलं. तर डेप्रिसिएशन काय होतं, लेस होतं. किती लेस करायचे आहेत, 2,000, म्हणून इथे मी लिहिणार लेस डेप्रिसिएशन 2,000. 25 मधून 2 गेले, राहिले 23,000. आता आपण डेप्रिसिएशन, 2 डेप्रिसिएशन इफेक्ट पास केले तिथे, म्हणजे लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आणि मशिनरीचं. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट, डेप्रिसिएशन म्हणजे एक कंपनीसाठी लॉस. लॉस कसा, तर जी असेटची व्हॅल्यू असते, आपली जी प्रॉपर्टी असते त्याची जर व्हॅल्यू कमी झाली तर कंपनीचा लॉस आहे. म्हणून लॉस कुठे शो करतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठे लॉस, आपल्याला कुठे डेबिट साईडला पोस्ट करायचं असतं. म्हणून इथे येणार तुमचं टू डेप्रिसिएशन ऑन, अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला, टू डेप्रिसिएशन ऑन. आपण 2 याच्यावर फाइंड आउट केलं डेप्रिसिएशन. एक होतं लँड अँड बिल्डिंग आणि दुसरं होतं मशिनरी. म्हणून इथे आपण दोन्ही असेटची नावं लिहायची आहेत, लँड अँड बिल्डिंग आणि दुसरं आहे मशिनरी. लँड अँड बिल्डिंगमधून किती मायनस केले आपण, 500, आणि मशिनरीमधून किती, 2,000. म्हणून इथे जे मायनस केलेलं अमाऊंट असतं ते घ्यायचं, 500 आणि 2,000, टोटल झाले 2,500. ओके, तर असं हे तुम्हाला सॉल्व करायचं होतं डेप्रिसिएशन. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5%. तर बॅड डेट्सवाला आहे ना, जे ॲडजस्टमेंट, ते शेवटी सॉल्व करायचं कधी. ओके, शेवटला सॉल्व करायचं असतं, म्हणून याला आपण स्किप करूया, दुसरं घेऊया. गुड्स वर्थ ₹3,000 व सोल्ड, म्हणजे गुड्स विकलेलं आहे, सेल केला आहे, बट नो एंट्री, एंट्रीच पास नाही केली. बघा, तुमची कंपनी आहे आणि तुमची कंपनी माल विकत आहे आणि तिचं जर तुम्ही अकाउंटिंगच नाही केलं तर तुमचा अकाउंटिंग टॅली होत नाही. ओके, मग त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला याचा रेकॉर्ड करायला लागेल. ओके, रेकॉर्ड करायचं म्हणजे काय, तर ॲड करायचं. कशामध्ये, सेल केला म्हणून सेलमध्ये ॲड करायचं. म्हणून इथे येणार आपलं ॲड, रेकॉर्ड करायचं आहे. ते रेकॉर्डेड नव्हतं म्हणून अनरेकॉर्डेड लिहायचं, ॲड अनरेकॉर्डेड. ओके, ॲड अनरेकॉर्डेड. किती अमाऊंट एंटर नाही केली त्यांनी, 3,000चं एंट्री मारली नव्हती, 3,000 ॲड होतील, टोटल 87,200. तसंच याचा दुसरा इफेक्ट, ज्याला आपण सेल करतो तो कोण असतो, डेटर असतो. म्हणून डेटरमध्ये पण ते ॲड करायचं आहे आपल्याला. म्हणून इथे पण सेम लिहायचं, ॲड अनरेकॉर्डेड. ओके, ॲड अनरेकॉर्डेड. किती अमाऊंट ॲड करायची आहे, 3,000. दोन्ही ठिकाणी सेम लिहायचं, ॲड अनरेकॉर्डेड. टोटल आली 43,000. ओके, बघू शकता इथे पण ॲड अनरेकॉर्डेड, डेटरमध्ये आणि सेलमध्ये पण ॲड अनरेकॉर्डेड. ओके, सेलचं रिलेशन कोणाबरोबर असतं, डेटर बरोबर.
त्याच्यानंतर आपण बघूया 6वं ॲडजस्टमेंट. 5वं नंतर बघूया. 6वं ॲडजस्टमेंट बघा. गुड्स वर्थ ₹8,000 व परचेज. आता इथे परचेस केलेला आहे आणि इथे पण बघू शकता नॉट रेकॉर्ड आहे, म्हणजे रेकॉर्ड करायला लागेल. ओके, मग सेम परचेज आहे म्हणून परचेज मध्ये मी ॲड करणार ॲड ऑन रेकॉर्डेड. किती अमाऊंट? 8,000. आता तुम्ही बघू शकता इथे क्लोजिंग स्टॉकचा पण वर्ड आहे. मग क्लोजिंग स्टॉकमध्ये नाही सॉल्व करायचं आपल्याला. कुठे नॉट रेकॉर्डेड बोलले आणि परचेस बोलले म्हणून परचेसमध्ये ॲड करायचं आहे. टोटल किती होणार? 63 + 8 71,500. ओके, 71,500 ॲड ऑन रेकॉर्डेड. आता परचेसचं रिलेशन कोणाबरोबर असतं तर सन्ट्री क्रेडिटर, कारण ज्याच्याकडून आपण माल विकत घेतो तो क्रेडिटर असतो. म्हणून आपल्याला इथे क्रेडिटरमध्ये पण काय लिहायचं आहे? ॲड ऑन रेकॉर्डेड. क्रेडिटरमध्ये पण काय लिहायचं आहे? ॲड ऑन रेकॉर्डेड. किती अमाऊंट ॲड करायचं आहे बघा. इथे किती ॲड केली परचेसमध्ये? 8,000. म्हणजे सेम इथे पण 8,000 मी प्लस करणार. 23 आणि 8 31,000. ओके, तर असे हे दोन्ही अनरेकॉर्डेडवाले ॲडजस्टमेंट आणि इम्पॉर्टंट आहेत. सेलचं अनरेकॉर्डेड असलं म्हणजे नो एंट्री असं सांगितलं तर आपल्याला सेलमध्ये ॲड अनरेकॉर्डेड लिहायचं आहे आणि डेटरमध्ये ॲड अनरेकॉर्डेड लिहायचं आहे. आणि जर परचेसचं बोललं नॉट रेकॉर्डेड किंवा नो एंट्री, परचेस नॉट रेकॉर्डेड किंवा नो एंट्री बोललं तर आपल्याला परचेसमध्ये ॲड अनरेकॉर्डेड लिहायचं आहे आणि क्रेडिटरमध्ये ॲड अनरेकॉर्डेड लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण 5वं ॲडजस्टमेंट आता बघूया. आउटस्टँडिंग वेजेस. तर आउटस्टँडिंग मी काय सांगितलं? आउटस्टँडिंगमध्ये ज्या एक्सपेन्सेसचं नाव असतं त्या एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ते ॲड करायचं आहे. मग कोणाचं नाव दिलं इथे? कॅरेज बोलले बघा. आउटस्टँडिंग कॅरेज. म्हणून इथे कॅरेजमध्ये आपण काय करणार? ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट? 500. टोटल 1,700. ओके, कॅरेज ॲड आउटस्टँडिंग 500 1,700. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट. आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे पोस्ट करतात तर लायबिलिटी साईडला पोस्ट करतात. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे येतात? लायबिलिटी साईडला. म्हणून इथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग काय होतं? आउटस्टँडिंग काय होतं? कॅरेज. म्हणून इथे लिहिणं आउटस्टँडिंग कॅरेज. किती अमाऊंट आपण ॲड केली इथे? 500. म्हणून इथे 500 टाकणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपली ही ॲडजस्टमेंट सॉल्व झाली. फक्त आता एक ॲडजस्टमेंट बाकी आहे, ते म्हणजे तिसरं बॅड डेट्सवालं. मी बोललो होतो बॅड डेट्सवालं कधी पण शेवटी सॉल्व करायचं असतं. मग बॅड डेट्सवालं ॲडजस्टमेंट कुठे सॉल्व करायचं? सन्ट्री डेटरमध्ये. ओके, तर डेटरमध्ये येऊया आपण आणि आपण ते ॲडजस्टमेंट सॉल्व करूया. तर बघा हे डेटर आहे. इथे बोललं आपल्याला की प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स 5%. ओके, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स 5% ऑन सन्ट्री डेटर. आता RDD जे आहे ते नंतर करायचं, आधी बॅड डेट्स सॉल्व करायचं. मग बॅड डेट्स राईट ऑफ किती बोललो आहे? तर बॅड डेट्स ₹1,000 फॉर बॅड डेट्स. बघा, राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेट्स. मग इथे फॉर्म्युला आहे, इथे पण एक लेस न्यू बॅड डेट्स. लेस न्यू बॅड डेट्स. किती अमाऊंट आहे बॅड डेटचं? ₹1,000. ₹1,000 मायनस करायचे आहेत आपल्याला. मग 43,000 मधून 1,000 मायनस केले, बॅलन्स राहिले 42,000. ओके, ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. आधी बॅड डेट्स मायनस होतं, त्याच्यानंतर RDD मायनस करायचे. म्हणून इथे येणार लेस न्यू RDD. ॲडजस्टमेंटमध्ये बघितलं तर आधी RDD दिली त्यांनी, पण सिक्वेन्स लक्षात ठेवा. आधी बॅड डेट्स मायनस होतो, त्याच्यानंतर RDD मायनस होते. RDD किती बोलली? 5%. मग कशावर फाइंड आउट करायची ती 5%? सॉरी कशावर फाइंड आउट करायची ती 5%? 42,000वर. ओके, 42,000वर काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग 42,000 आपण इथे करूया. थोडी जागा. 42,000 मल्टिप्लाय किती? 5%. डिवाइड 100. 1 1 0 कॅन्सल.
500, 5 2 ज 10, 1 बॉरो, 5 4 ज 20 आणि 121. किती आलं? 2100. ओके, RDD किती आली? 2100. कधी पण लक्षात ठेवा, RDD जी असते ही 42,000 म्हणजे जी बॅलन्स अमाऊंट येते त्याच्यावर फाइंड आउट करायची असते. आणि किती भेटली? 2100. आता हे मायनस करायचं आहे, म्हणजे आपले येणार 39,900. ओके, 0 0 10तून 1 मायनस केलं, 10 मधून 1 9, 11 मधून 2 गेले 9, आणि इथून एक बॉरो केलेला म्हणून किती 3 राहिला. ओके, 39,900. त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट इफेक्ट. पहिला बॅड डेट्स मायनस केलं, नंतर RDD. आता याचा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघू शकता. हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे इथे दिसेल, न्यू बॅड डेट्स, न्यू RDD. इथे हे पोस्ट करायचं आहे. मग किती आहे? न्यू बॅड डेट्स 1000 आहे आणि न्यू RDD 2100 आहे. न्यू बॅड डेट्स आहे 1000 आणि न्यू RDD आहे 2100. ओके, बघू शकता. बॅड डेट्स 1000, न्यू बॅड डेट्स 1000, न्यू RDD 2100, न्यू RDD 2100. आता काय करायचं आपल्याला? या तिन्ही अमाऊंटची प्लस करायची आहे, म्हणजे 1000 1000 2, 4 4100. आता हे 4100 मधून हे 400 रुपये मायनस करायचे आहेत. किती राहणार? 0 0, 11तून 4 गेले, राहिले 7, आणि हे 3, 3700. तर इथे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे सोल्युशन. सायलेंट ॲडजस्टमेंट काय आहे का बघूया इथे. तर काही दिलेलं नाही. सो इथे आपलं सोल्युशन जे आहे कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. ओके,